सर, जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात बोगस बियाण्याची आवक होत असल्याची माहिती आहे. काही ठिकाणी कृषी विभागाकडून कारवाई करण्यात आली. कशी कारवाई सुरू आहे आणि शेतकऱ्यांना काय आव्हान? जिल्ह्यामध्ये इतर राज्यातून प्रतिबंधित बियाणे येत असल्याची गोपनीय माहिती आम्हाला मिळाली होती. वेळोवेळी काही गोपनीय सूत्र आम्हाला माहिती देतात. त्या आधारे आतापर्यंत जिल्ह्यात आपण 8 ठिकाणी कारवाई केलेली आहे आणि त्यामध्ये सुमारे म्हणजे अंदाजे आपण 40 लाखापर्यंत प्रतिबंधित बियाणे जप्तसुद्धा केलेले आहे आणि त्या सर्वांवर फौजदारी कारवाईसुद्धा आपण कृषी विभागामार्फत करण्यात आलेली आहे. इतर राज्यातून प्रतिबंधित बियाणे येत आहे त्याबद्दल गोपनीय सूत्रांची जी माहिती असते त्या आधारे आपण कारवाई करतो. सर्व शेतकऱ्यांना माझे आव्हान आहे की शासनाने प्रतिबंधित बियाण्यांना परवानगी दिलेली नाही, त्याच्यामुळे त्याच्या दर्जाची खात्री देता येत नाही, त्यामुळे शेतकऱ्याच्या भविष्यात नुकसान होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी मान्यताप्राप्त विक्रेत्याकडूनच आणि जे मान्यताप्राप्त वाण आहेत, बियाणे आहेत त्याचीच खरेदी करावी. त्याबाबतीत त्यांच्याकडून पक्के बिल घ्यावे आणि त्या वाणाच्या किंवा बियाण्याच्या दर्जाबाबत काही शंका असल्यास, तक्रार असल्यास कृषी विभागाकडे आपली तक्रारसुद्धा नोंदवावी. जर काही आपल्याकडे प्रतिबंधित बियाणे येत असल्याची आपल्याकडे गोपनीय माहिती असेल तर कृषी विभागात देण्यात यावी. आपले नाव गोपनीय ठेवण्यात येईल आणि जो संबंधित व्यक्ती हा व्यवहार करत आहे त्यांच्यावर कारवाईसुद्धा करण्यात येईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.